यस, कृष्णा दादा म्हात्रे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. चुकीची माहिती, कृष्णा दादा मडके आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. यस, विकास दादा देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. नक्कीच याआधी आपण कृष्णा मडके दादांना या ठिकाणी सन्मानित केलं. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट आपण त्यांची पाहतोय. बिझी शेड्यूल आहे, परंतु आज मात्र या ठिकाणी नक्कीच अगदी वेळात वेळ काढून उपस्थित झाले आहेत. यस, त्यानंतर योगेश जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अगदी भन्नाट फॉर्म त्यांचा यावर्षी आपण पाहतोय. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पहिल्या मॅचमध्ये आले होते. आपण त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करतोय. यस, त्यानंतर बालकृष्ण गायकवाड हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. यस, कृषी पर्यवेक्षक आहेत. नक्कीच त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. त्यानंतर सचिन गायकवाडजी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या आपण दादांना देखील सन्मानित करूया. विजय दादा केने यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतोय. हॅलो, धावसंख्या 7.
थँक्यू व्हेरी मच. बोलूया आपण मॅचच्या एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 7 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस हा बॉल ऑन साइडला, चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 8 धावा. नक्कीच व्यासपीठावर रामकृष्ण काकडे यांना आपण पाहतोय. तुम्हाला 10 मिनिटं वेट करावा लागेल. अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी. फलंदाज बाद, अगदी महत्वाची विकेट काढली आहे त्या ठिकाणी. जगदीश या गोलंदाजाने, जगदीश मात्रेला मात्र नक्कीच परतावं लागेल त्या ठिकाणावरनं. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. गोलंदाज देखील जगदीश तर फलंदाज देखील जगदीश होता. नक्कीच मात्र गोलंदाज या ठिकाणी वरचढ ठरलाय. विकेट भेटली आहे त्या ठिकाणी. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये जातोय. संतोष माली इन ॲट 4 नंबर. हा देखील एक महत्वाचा खेळाडू टीम पिंपळासाठी. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस हा बॉल ऑन साइडला, चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जातोय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत विजेंद्र. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मॅच नंबर 5, 5वी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय. अतिशय दमदार फटका. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. कालीराम एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने नक्कीच ॲज अ ओपनर म्हणून पिंपळास टीमच्या बाजूने आपण त्याला पाहत आलोय. परंतु या मॅच मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलाय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दमदार खेळाडू आहे. सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याचं राहिलंय. षटकातील पुढचा बॉल, जगदीश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस बॉल ऑन साइडला. हा फटका देखील चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय चांगली फलंदाजी या षटकामध्ये नक्कीच कालीराम ज्या प्रकारे जगदीश या गोलंदाजावर हल्ला चढवतोय. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. कित्येक स्पर्धांमध्ये आपण कालीरामला पाहिलाय चांगली फलंदाजी करत असताना. खास करून गोल्डन षटकार देखील त्याच्या बॅटमधून आला होता. बादवड या ठिकाणी एकंदरीत विचार केला ना तर भरपूर मोठी क्षमता आहे कालीराम या फलंदाजाकडे. या बॉलेस देखील बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. फटका फसलाय त्या ठिकाणी. जेलच्या स्वरूपात मोठी विकेट. कालीराम बॅक टू द डगआउट.
तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 19 धावा. पहिलं षटक 7 धावांचं तर दुसरं षटक 12 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि खास करून या षटकामध्ये 2 महत्त्वाच्या विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. जगदीश म्हात्रे बाद झाला आणि त्यानंतर मात्र कालीरामची देखील महत्त्वाची विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. नवीन फलंदाज शिवाजी म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येतोय. टीमचे कॅप्टन शिवाजी म्हात्रे, पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतील. 19 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या 12 बॉलचा खेळ झालाय, मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवर मोहन पाटील. पहिल्या 2 षटकासाठी तब्बल 12 मिनिटाचा अवधी खर्च झालाय. प्लीज थोडं स्पीडअप करा टीम खांडपेचे कॅप्टन. या बलेचा बॉल ऑफ साइडला, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र डीप कव्हरला चेंडू अडवला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 21-21 वर पोहोचलंय. मोहन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटची कडा. या फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. महत्वाची विकेट. संतोष माली बॅक टू द डगआउट. यस, महत्वाची विकेट. अजून एक महत्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी टीम खांडपेसाठी, कारण संतोष माली एक चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. योगराज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 6व्या क्रमांकावरती आपण योगराजला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस धरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज योगराज त्या ठिकाणी बीट झाला होता. 21 धावा धावफलकावर आहेत. मोहनच्या माध्यमातून हे चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय आपल्याला. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जगदीश चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मोहन पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत विजेंद्र त्या ठिकाणी. थोडी मिसफील्ड झाली आहे विजेंद्रच्या माध्यमातून, मात्र त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होत आहेत. कालीराम केनी आमचे सहकारी समालोचक या मैदानाची पाहणी करताना आपण पाहू शकता त्या ठिकाणी. त्यांचं मैदान देखील या प्रकारचं आहे. मानकोलीचं ग्राउंड नक्कीच ते देखील भरपूर चांगलं आहे. या बलेस देखील बीट केलंय फलंदाजाला. चांगलं षटक आतापर्यंत मोहनच्या माध्यमातून फेकलं गेलंय. अतिशय दमदार षटक. ज्या षटकामध्ये एक महत्वाची विकेट सोबतच फक्त आणि फक्त 6 धावा खर्च झाल्या. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 25 धावा धावफलकावर. आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक अजूनही बाकी आहे. चला नवीन गोलंदाज आपण
ट्रॅकवर लवकरात लवकर या. वेल वाजवा. अजून यानंतर 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. मिलिंद भोईर बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक. समोर शिवाजी म्हात्रेला आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल मिलिंद बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण शिवाजीला पाहतोय. या वेळेचा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चुकी करतोय त्या ठिकाणी. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर झालाय. सोबतच वाईट बॉल अर्थातच 1+4 5 धावा मिळतील या ठिकाणी. आता मात्र नक्कीच मोफतच्या 5 धावा टीम पिंपळाच्या खात्यामध्ये. 30 धावा धावफलकावर. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 बॉलवर 12 ते 15 धावा जर आल्या तर एक चांगलं टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील डावे स्टिक सोडून चेंडू हात आलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या षटकातील दुसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. मिलिंद भोईर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र चुकी पाहायला मिळते आहे. क्षेत्ररक्षण चुकीचं झालंय. बॉल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. पहिला बॉल वाईट सोबत चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा वाईट आणि या बॉलवर चौकार. अर्थातच एका चेंडूवर 10 धावा खर्च झाल्यात. 10 कदम. टीम पिंपळास खुश असेल. 35 धावा धावफलकावर. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. षटकातील पुढचा बॉल. मिलिंद भोईर पुन्हा एकदा. या वेळेस टॉप एज लागलाय मात्र नशिबाची साथ पुन्हा एकदा टीम पिंपळासाठी. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा चौकार. आता मात्र धावा येत आहेत. नक्कीच चांगली धावसंख्या धावफलकावर झाली आहे. 39 धावा धावफलकावर आपण पाहतोय. कारण या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 बॉल टाकून झाल्यात आणि 2 बॉलवर तब्बल 14 धावा खर्च झाल्यात. मिलिंद पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच आता मात्र एक चांगली धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. एक अशी धावसंख्या ज्या धावसंख्येपासून नक्कीच फाईट करेल पिंपळा संघ. 41 धावा धावफलकावर आहेत. या वेळेस परिपूर्ण बीट केले त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. नक्कीच जे चेंडू या ठिकाणावरनं टाकण्यासाठी पहिला बॉल पासून प्रयत्न होता तो चेंडू मात्र आता मिलिंद भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चेंडूला पुढे ठेवला होता. नक्कीच बॉलला मात्र सरळ यष्टीरक्षक कलेक्ट करतोय निर्धावच्या स्वरूपात. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र यष्टीरक्षकाची चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे.
42 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मिलिंद भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. यावेळेस जोरदार अपील. यस इज गॉन. फलंदाज बाद. पायचीची विकेट. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 42 42 धावा झाल्या आहेत. 43 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय तुफान पिंपलास टीमने. टीम खंडपे समोर. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 43 धावांचे लक्ष आहे तुफान पिंपलास टीमच्या बाजूने. आपण 42 धावा पाहिल्या पहिल्या इनिंग मध्ये. तर पिंपलास टीमचे कॅप्टन शिवाजी म्हात्रे आपण आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. चला फलंदाज पाठवा. टीम खंडपेचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची आहे.
दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विनोद विथ जितेंद्र. तर फ्रंट लाईन षटक राजन या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू. यस मॅच ऑन. खेळाला सुरुवात. नॉन स्ट्रायकर जितेंद्र पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपण चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक जर ठोकताय तर प्रमोद दादा भोईर यांच्या माध्यमातून 555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या वेळेस ऑन साइडला पहिलाच बॉल प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्या त्या ठिकाणी. यस कुणाल चेंडूपर्यंत पोहोचला होता. चांगलं क्षेत्ररक्षण कुणालचं आपल्याला पाहायला मिळालं. मी तर म्हणेन 2 धावा वाचवल्यात कुणालने. तर पहिल्या बॉलवर आल्या 2 धावा. विनोदच्या बॅटमधून हा फटका आपण पाहिला होता. अकाउंट ओपन झालंय विनोदचं या 2 धावांच्या सोबत आणि खांडपे टीमचं देखील. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता. प्रयत्न तर चांगले केले होते जगदीश म्हात्रे यष्टीरक्षक आपण पाहतोय. मात्र झेल पासून दूर राहिलाय. सिंगल कंप्लीट. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात राजन या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल टाकून झाल्यात. 3 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत कुणाल त्या ठिकाणी. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि त्या दरम्यान व्यासपीठावर या ठिकाणी शुभ आगमन होतोय. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमचे ओपनर ॲडव्होकेट सुधीर भोईर. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नक्कीच पेशाने वकील आहेत परंतु क्रिकेटला देखील भरपूर वेळ देत आहेत. षटकातील पुढचा बॉल. बॉलिंग ट्रॅकवर राजन चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. ह्या वेळेस देखील ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत कुणाल. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या वेळेस ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. सात धावा धावफलकावर आहेत. 5 बॉल मध्ये या 7 धावा आल्यात. 43 धावांचे लक्ष्य नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. या वेळेस दांडी गुल त्रिफलाची फलंदाज बाद जितेंद्र. टीम पिंपलाचा विचार केला तर नक्कीच पिंपलास टीमच्या माध्यमातून देखील टिट फॉर टॅट जसंच तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय. कारण टीम खांडपेचं पहिलं षटक जे आपण पाहिलं होतं ज्या षटकामध्ये 7च धावा होत्या टीम पिंपलासाठी, तर नक्कीच राजनने देखील 7च धावा खर्च केल्यात. मात्र एक महत्त्वाची बाब या षटकामध्ये एक विकेट देखील आली आहे.
बॉलिंग ट्रॅकवर रमेश, षटक क्रमांक 2. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आपण विनोदला पाहतोय. त्यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय. चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. रामकृष्ण काकडे आणि अनंत केने आपण या ठिकाणी संपर्क साधा. रमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, समोर विजेंद्र आहे. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. रमेशच्या माध्यमातून या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे. 3 धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त पहिल्या 3 बॉल मध्ये. षटकातील पुढचा बॉल, रमेश पुन्हा एकदा. या वेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी विजेंद्रच्या बॅट मधून आपण पाहिला. पहिला षटकार आलाय. रमेश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस हा बॉल पुन्हा एकदा यस समोरच्या दिशेने. हा बॉल देखील निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. बावीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार. नक्कीच विजेंद्रची विकेट जी आहे ती खूप महत्वाची आहे. कारण जोपर्यंत विजेंद्र खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र धोक्याची घंटा जरूर असेल टीम तुफान पिंपलास साठी. 43 धावा बनवायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील तोडलाय, फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. नाही, तुम्हाला पाय आपटून जमणार नाहीये, तर तुमचं प्रदर्शन खूप महत्वाचं आहे मॅच मध्ये. बॅक टू बॅक 3 षटकार त्या ठिकाणी फलंदाज विजेंद्रच्या बॅट मधून आल्यात. 6 धावफलक पुढे सरकले आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड मला सांगतायत. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 43 धावांचे लक्ष. मात्र त्या धावांचा पाठलाग करत असताना
आतापर्यंत 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. चला थोडं स्पीडअप करा, थोडं स्पीडली गेला प्लीज, विनंती आहे. 12 चेंडू 15 धावा. अंबादास बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी आलाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल या षटकामध्ये. समोर विनोद या फलंदाजाला आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल अंबादास बॉलिंग ट्रॅकवर. आमचा कॅमेरा एंडकडनं बोलतोय. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने आता मात्र समीकरण पुन्हा एकदा सोपं झालंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू फेकावे लागतील, त्यासोबत काही विकेट्स घेणं देखील खूप गरजेचं आहे. अंबादासचं हे षटक खूप महत्वाचं आहे. चला थोडं स्पीडअप करा. टीम पिंपलाचे कॅप्टन आपण वेल थोडा कमी खर्च करा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आपल्याला पाहायला मिळतोय. बदल तुम्ही जरूर करा, मात्र वेल कमी खर्च करा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर होते. एक धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 10 बॉलवर 13 धावांची आवश्यकता आहे. दहा चेंडू 13 धावा हे समीकरण अजूनही बाकी आहे. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलंय. सिंगल कंप्लीट होते. प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्वाची आहे. नऊ चेंडू 12 धावा हे समीकरण अजूनही बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. अंबादास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर विनोदला आपण पाहतोय. त्या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. अंबादास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख चेंडू अंबादास या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिला. महत्वाची मॅच या दोन्ही टीमसाठी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल तर मात्र तुम्हाला प्रत्येक मॅच जी आहे ती जिंकावी लागेल. षटकातील शेवटचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवायची आहे आणि त्या कारणास्तव मात्र सिंगल वर समाधान मानतोय विजेंद्र. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवली आहे, मात्र का ठेवली आहे हे या ठिकाणी दाखवून द्यावं लागेल. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 10 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. चला थोडं स्पीडअप करा. लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करा.
6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. चला मॅचला सुरुवात करा. सन्माननीय प्रकाश दरे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसून घ्या. अगदी महत्त्वाची मॅच दोन्ही टीमसाठी एक अटीतटीची मॅच आपण या ठिकाणावरनं पाहतोय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूवर 10 धावांची आवश्यकता आहे. गुणलेखक हर्ष गायकर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. चला मॅचला सुरुवात करा. बॉलिंग ट्रॅकवर शिवाजी म्हात्रे टीमचे कॅप्टन. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण 6 चेंडू आणि 10 धावा. विजेंद्र त्या ठिकाणी आहे. नक्कीच खूप महत्त्वाची विकेट विजेंद्रची. टीम खांडपेसाठी एक चांगला रोल त्या ठिकाणी प्ले करावा लागेल. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल शिवाजी म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस हा बॉल क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी. ही कॅच सोडली की मॅच? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच थोड्याच वेळात मिळेल, कारण विजेंद्र एक विस्फोटक फलंदाज, त्याची झेल सोडणं कदाचित हे तुम्हाला महाग पडेल. अतिशय महत्त्वाची विकेट विजेंद्रची. मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप पाहायला मिळाली. मात्र यावेळेस फटका चांगला आहे. अतिशय सुरेख फटका. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. या 4 धावांच्या मदतीने समीकरण आता मात्र सोपं झालंय टीम खांडपेसाठी. एक चांगला महत्त्वाचा फटका त्या ठिकाणावरनं विनोदच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. विनोद पुन्हा एकदा सज्ज झालाय. शिवाजी म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हा बॉल ऑन साइडला इनफिल्डच्या आतमध्ये अडवला गेलाय. रन आउटची विकेट. मॅच मध्ये ट्विस्ट वाढती आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. नवीन फलंदाज मिलिंद भोईर मैदानाच्या आतमध्ये. मिलिंद भोईर हा देखील एक चांगला खेळाडू आहे. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलवर 5 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. शिवाजी म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. चला मॅचला सुरुवात करा. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल. यस, बॅटची कडा लागली आहे. बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम पिंपलास मध्ये हर्ष. मोठी विकेट.
फलंदाज बाद विजेंद्र. आता मात्र महत्वाची विकेट आली आहे टीम पिंपळासाठी. यस, विजेंद्र या ठिकाणी बाद होतोय आणि त्याचबरोबर समीकरण जे आहे ते पुन्हा एकदा बदललेलं आपण पाहतोय. येणाऱ्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉलवर 5 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. व्यासपीठावरनं नक्कीच ॲडव्होकेट सुधीर भोईर, यशवंत केने साहेब, प्रभाकर दादा भोईर, लक्ष्मण दादा हे सर्व मान्यवर नक्कीच त्या ठिकाणी आनंद घेत आहेत या मॅचचा. राकेश केने देखील आहेत त्या ठिकाणी. नवीन फलंदाज मोहन मैदानाच्या आतमध्ये. शिवाजी भरपूर चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. एक चौकार जरूर आपण पाहिला होता, परंतु विजेंद्रची विकेट काढल्यानंतर मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये आल्यात टीम पिंपलास. 2 चेंडू 5 धावा. यस, मोहन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. शिवाजी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे, मात्र मिसफील्ड. मात्र एकाच धाब्यावर समाधान आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच स्ट्राईक एंडला मिलिंदला आणण्याचं काम मात्र मोहनने केलंय, मात्र स्ट्राईकला मिलिंदला का आणलंय हे त्याला दाखवावं लागेल आणि दाखवत असताना मात्र शेवटच्या बॉलवर ठोकायचा आहे तुम्हाला गोल्डन चौकार. 1 चेंडू 4 धावा. होणारच नाही. एक चेंडू आणि 4 धावा. षटकातील शेवटचा बॉल. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. बॉल ऑन साइडला उडवलाय आणि मात्र यस, गोल्डन षटकार. बॉल सीमा पार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम खांडपेने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम तुफान पिंपलास. काय कमालीची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच अतिशय दमदार फटका मिलिंद भोईरच्या बॅट मधून आला. 4 धावा आवश्यकता असताना मात्र गोल्डन षटकार. 6 धावा त्या ठिकाणी ठोकल्या गेल्या. मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकलाय या टीम खंडपे. हॅलो.